दंडोत प्रणाम. मायबाप, आपल्याला श्रीकृष्ण महाराजांना 14व्या अध्यायामध्ये गुणत्रय विभाग नावाचा अध्याय आहे. तो 3 गुणाचं ज्ञान दिले आहे. 3 गुणामध्ये 3 गुण आपल्याला कसे बांधतात. आपल्याला ज्यावेळेस आपल्याला माया ह्या देहामध्ये प्रस्थापित करते, प्रतिष्ठित करते, त्यावेळेस आपल्याला 3 गुणांना बांधून टाकते. तर त्या 3 गुणाचं ज्ञान या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराजांनं अर्जुनाच्या माध्यमातून आपल्याला दिलेलं आहे. मायबाप, ते ज्ञान मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुना परमभूये प्रवक्ष्यामी ज्ञानानाम ज्ञानमुत्तम यज्ञतो मुनेश्वरे परम सिद्धी मी तुला पहिल्या श्लोकात ते म्हणतात, मी तुला ऐक अर्जुना, मी तुला असं ज्ञान सांगतो की जे ज्ञानाचा आश्रय घेऊन अनेक मुनी लोक परमसिद्धीला प्राप्त झाले. इदम ज्ञान उपाश्रिते मम साधैर्य मागता सर्गेपी नोपजायते प्रलयेन व्यथंतिते. आणि ते लोक त्या जे माझ्या साधर्माला प्राप्त झाले, तर त्या लोकांना संवार झाला काय, काही घोर नाही द्यायला, त्याला काही घेणं नाही त्याच्याशी. आणि सृष्टीची रचना झाली तरी बी त्याला काही घोर नाही. तर संहारामध्ये बी त्याला व्यथित व्हायचं काम नाही. आणि सृष्टीची रचना झाली तरी बी त्यांना सर्गे बी नोपजायते, त्याला सृष्टीची रचना झाली तरी बी त्याला संसारात येण्याची गरज नाही. असं ते ज्ञान आहे. ते ज्ञान आणि सांगतात ते ज्ञान मम योनीर महद्ब्रह्म, माझी एक माया नावाची योनी आहे, महद्ब्रह्म योनी आहे. तस्मिन गर्भदधाम्यम संभव सर्वतानाम तत्वभूती भारत. आणि त्या योनीतून सर्व प्राणी मात्राचा जन्म होतो. आणि सर्व योनीसु कोणते मूर्त संभवत्या तासाम ब्रह्म महदो निरंबीज प्रजापिता. आणि तिथून सर्व 184 योनीचा जन्म होतो. आणि बीज प्रदान करणारा पिता मी आहे. निरंबीज तासाम ब्रह्मदो निरंबीज प्रजापिता असं श्रीकृष्ण महाराज म्हणतात. आता त्यांनी सांगितलं की ते सत्वगुण रजोगुण कसा बांधतो आपल्याला. तर ते म्हणतात की सत्व रज तम इति गुणा प्रकृती सभा निबदंती महाभाव देईन मोहे. आपल्या देहात 3 गुणानं बांधून टाकलेलं आहे असं ते म्हणतात या श्लोकात. आणि आता सांगतात की सत्वगुण कसा बांधतो, रजोगुण कसा बांधतो, तमोगुण कसा बांधतो. ते म्हणतात की तत्र सत्व निर्मलत्व तर प्रकाशक मनामय. प्रकाशक आहे तो सत्वगुण. आणि तो सुखाच्या संगतीनं आणि ज्ञानाच्या संगतीनं बांधून टाकतो. सुखसंगेनं बांधण्याची, ज्ञानसंगेनं सांग. आणि रजोगुण कसा आहे, रजो रागात्मक विधी, आवडरूप आहे तो रजोगुण, आवडरूप आहे रजो रागात्मक विधी. तृष्णा संग समुद्र, तृष्णा म्हणजे तहान, पिपाशा आणि आसक्ती निर्माण करणार आहे. आणि त्यांनी बांधणाती कोणते. आणि त्यामुळं त्या आसक्तीनं कर्मसंगेने देईना, कर्माच्या आसक्तीनं बांधून टाकतो. आणि तमोगुण कसा बांधतो, तमस्व ज्ञान जमिती मोहनम सर्वदेना. तमो अज्ञान रूप आहे तो आणि सर्व देहाला मोहत पाडतो. आणि प्रमाद आळस निद्रावीस त्यांनी बांधण्याची प्रमाद आळस आणि निद्रेनं तो आपल्याला बांधून टाकतो. म्हणजे सत्वगुण आपल्याला ज्ञानाच्या आणि सुखाच्या संगतीनं बांधतो. रजोगुण कर्माच्या आसक्तीनं बांधतो. आणि तमोगुण म्हणजे निद्रा आळस आणि अनेक प्रकारचे गुन्हे करायला प्रवृत्त करतो. असे 3 गुण आहेत माय बाबा. सत्वम सुखे संजयती रजकर्मणी भारत. सत्वामध्ये सुख सत्वगुण सुखाच्या संगतीनं बांधतो. सत्वम सुखे संजयती रजकर्मणी भारत. रजगुण कर्माच्या संगतीनं बांधतो. आणि ज्ञानमावृत्ती तुतम प्रमादे संजयतो. आणि हा प्रमाद आळस निधेने बांधतो. रजस्तमस्य विभोय सत्वम भवती भारत. रज सत्वम तमस्य तम सत्वम रजे सत. आणि हे 3 गुणाचा खेळ आपल्या शरीरामध्ये निरंतर चालू असतो. कधी सत्वगुण तमोगुणाला आणि रजोगुणाला दाबून वर येतो, कधी रजोगुण सत्वगुण आणि तमोगुण असं प्रत्येक गुण एकमेकाला दाबून वर येत असतो. तर रजस्तता सर्व आता बघा कोणचा गुण उत्पन्न झाल्यावर काय होतं. आता सांगतात ते सर्व दारेशी देशमे प्रकाश उपजायते. जेव्हा सर्व दारामध्ये आपल्या शरीरामध्ये प्रकाश उत्पन्न झाला, सर्व दारेशी देशमे
प्रकाश उपजायते ज्ञानम यदा तदा विद्यात युंद सत्वगुण, असं समजावं की सत्वगुण उत्पन्न झाला. आणि पुन्हा लोभ प्रवृत्ती आरंभ कर्मनाम क्षमा स्पृहा रजस्थानी जयंते वृद्धे भरतर्षभा, आणि रजोगुण उत्पन्न झाला का प्रवृत्ती काम करण्याची लोभ हा उत्पन्न झाला तर असं समजावा स्पृहा उत्पन्न झाली की असं समजावा की रजोगुण उत्पन्न झालं. आणि अप्रकाश उत्पन्न झाला आपल्या शरीरात, अप्रकाशो प्रवृत्तीचे प्रमादो मोहमेचे तमस्तंजायते वृद्धे भरत कुरुनंदर, आणि आपल्या देहामध्ये आपल्याला गुन्हे करण्याचं अशी प्रवृत्ती निर्माण होऊ लागली, आळस येऊ लागला, निद्रा येऊ लागली की आपण असं समजा की आपल्याला तमोगुण उत्पन्न झाला. आता रजोगुणात तमोगुणात सत्वगुणात मेल्यावर काय होते तर ते म्हणतात यदा सत्वे प्रवर्धितू प्रलयमेती देहभूत तदोतमिदान लोकांना मलान प्रतिपद्धती. म्हणजे रजोगुणात जर आपण मेलो हे सत्वगुणात आपण जर मेलो, कोणी माणूस मेला तर तो देवता लोकांना प्राप्त होतो, मलान प्रतिपद्धती. आणि रजगुणात जर वाढला रजसी प्रलंबत्व कर्मसंगी सुजायते, कर्माच्या असं म्हणजे कर्मसंगी तसा प्रलीन तमशी, म्हणजे रजगुणात माणूस वाढला तर तो पण मनुष्य देहात येतो, आणि तमोगुणात वाढला तर लक्षचा 83,99,999 येवण्याला म्हणजे अज्ञान येवण्याला तो प्राप्त होतो. कर्मनं सुकृत शाहू, कर्माचं फळ कर्मनं सुकृत शाहू सात्विकर मेरण फळ. सत्वगुणाचं फळ हे निर्मल आहे, चांगलं आहे, आणि रजस्व सुफलम दुःख, रजगुणाचं फळ दुःख आहे, आणि तमोगुणाचं फळ अज्ञान आहे. सत्वात संजयते ज्ञान, सत्वगुणात ज्ञान उत्पन्न होते, रजसो लोभयोचे रजगुणात लोभ उत्पन्न होतो, प्रमाद मोह तमसो, प्रमाद आणि मोह तमोगुणात उत्पन्न होतो, भवतो ज्ञान मिळवचे. ऊर्ध्वगच्छन्ति सत्वस्था, व सत्वस्थ माणसाची ऊर्ध्वगती होत असते, मध्य तिष्ठन्ते असतात, पुन्हा तो राजस माणूस पुन्हा ह्या मृत्यूलोकात येतो, आणि जघन्य गुणवतीस्ता अधोगच्छन्ति तामसा, आणि तामसाची अधोगती होत असते. नान्यवे गुणावे कर्तारव यदा दुष्टानुपश्यती, म्हणजे ह्या गुन्हेभेचे परमिती मदभावन शोधी, गुणच गुणात वर्तत असतात असं जो माणूस समजितो तर तो गुन्हेभेचे परमिती मदभाव तो, आणि गुणात वर्तत असतात आपण त्याचे काही नादी लागू नये असं समजणारा माणूस आणि त्याच्या नादी न लागणारा माणूस तर तो खरा माणूस आहे, आणि तो माझ्या प्राप्तीला येऊन मिळतो. गुन्हा नेताना तिथे त्रिंदेही देह सौद्भव जन्म मृत्यू जरा दुःख विमुक्त मृत्यूमस्तुते, आणि जो माणूस 3 गुणाच्या पलीकडे जातो, गुणातीत होतो, तो माझ्या प्राप्तीला येऊन मिळतो. मायबापो, असं आपण या 3 गुणाच्या नादी न लागता आपण परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे, आणि आपण गुणातीत झालो पाहिजे. तर आता इथपर्यंत मी आज तुम्हाला सांगितलं. आता उद्या अर्जुनाचा जो प्रश्न आहे की अर्जुन म्हणतो की मी गुणातीत कसा होईल, मग तर त्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला उद्याच्या सत्रात देईन. तोपर्यंत मला रजा द्या. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.